मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ते मी पुण्याला जाणार आहे, पण तुम्ही कोणीच मला सोडायला नाही यायचं. इतकेच आता सांगून जाना, येशील का तू पुन्हा? आणि हवासा मला सुनाडे काय करू? तिघांना चांगला दम भरलाय की इंग्लिश जमान्याची गरज आहे. काकात नुसतं इंग्लिश शिकून फायदा नाही, बोलता पण आलं पाहिजे. तू पाहुणी कोण ग? अगो ही जाई. मन नाही ग माझं माझ्यात, मन राहील सार तुझ्यात. मन पाही 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 तुझीच वाट. मन नाही 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 लागे कशात. इंग्रजीला घाबरायचं नाही रे. इंग्रजीतली वाक्य आहेत ना, ती फक्त नीट तयार करता आली पाहिजे. तो बघ किंगफिशर. अगं तो तर कंड्या पक्षी आहे. किंगफिशर तर आमच्याकडे बियरला बोलतात. मन हे माझे न बोले कुणाशी, काहे असे वागते. समजावले मी कितीदा तरीही मन हे कुठे ऐकते. तू सांग ना माझ्या मनास, तू बोल ना मनाशी आज. मन राही 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 माझं तुझ्यात. मन ज्या इंग्लिश मुळे ना वाट लावलीस तू आमच्या सुट्ट्यांची. अरे कृष्णा, ए तू गप्पा जा. अरे तू मुंबईला गेला असता तर चालला असता. किसन्या, ए किसन्या, त्या वड्या कशा एकमेकीला पकडून पाण्यात उभ्या आहेत. एखाद्या वडीचा वल्ला सुटला ना तरी बाकीच्या वड्या तिचा वल्ला होतात. मैत्रीचा पण असाच असता रे बाबा. एकमेकाला पकडून ना मैत्री जास्त घट्ट होत जाते. जाशी निघून जरी तू इथून, मन हे तुझे थांबले. साथी तुझ्या रे वाळू वरिया चालायचे राहिले. मन होई सागराची लाट. मन किनारा शोधे तुझ्यात. आता कुठं मैत्री कळायला लागली होती आणि तू चाललीस. हा एप्रिल मे इतका छोटा काय ग? हा एप्रिल मे जरी छोटा असला ना तरी आपण तो कधीच विसरणार नाही. पुढच्या वर्षी मी नक्की येईन.